नमस्कार, मी पंजाब डक. तारीख 30 तारीखच्या दरम्यान 3 दिवस राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे. वरून राजा निघून जाणार आहे. पाऊस विड्रॉल होणार आहे, पाऊस निघून जाणार आहे. म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 1 तारखेपासून 1 नोव्हेंबर पासून राज्यात धुई, काही जण धुई म्हणतात, काही जण धुके म्हणतात, विदर्भात धुराळे म्हणतात. धुई धुके धुराळे येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात फक्त आता 3 दिवस म्हणजे आज 28 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीख आणि 31 पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात आहे. म्हणजे राज्यात 3 दिवस आता चांगले पावसाचे आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, अकोला जिल्हा झाला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई, त्याच्यानंतर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्याच जिल्ह्यामध्ये या 3 दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहुणी असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात म्हणजे हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडकडाटासह असणार आहे. दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात पडणार आहे. तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं, राज्याच्या 2 समुद्र आहेत, म्हणजे 2 समुद्र, अरबी समुद्र आणि इकडे बंगालच्या खाडीचा समुद्र. 2 समुद्रामध्ये 2 कमी दाबाचे पट्टे होते. त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे, गुजरातकडे जाऊन तिकडं ओमानकडे जाईल आणि तिकडं स्थिर होणार आहे. आणि ते काय होणार आहे, उद्यामध्ये 29 तारखेला ते स्थिर होईल. आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज ते तेलंगणात येणार आहे. तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड, यवतमाळ हे पट्टा करत पूर्व विदर्भातून ते इकडं छत्तीसगडकडून इकडं आसामकडे जाणार आहे. आसामकडे जात असताना फिरत असताना चक्रीवादळ असं उलट फिरता 2 चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते आणि 30च्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग तोच अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे, कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भाकडून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. उत्तर महाराष्ट्राकडे तिकडे एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, इगतपुरी, मुंबई, कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे. ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे. आणि दोन्ही चक्रीवादळाच्या म्हणजे घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे, भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे, हा अंदाज लक्षात द्यायचा.